हे बघा, झाला आपला मिरची वडा तयार मस्त. हे बघा, कापून दाखवते मी तुम्हाला मधोमध. हे बघा, मस्त असं मिरची वडा. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. ह्या तळण्याच्या मिरच्या आणल्यात बघा, मोठ्या मोठ्या, ज्या आपण भजी करतो किंवा तळतो अशा. तर आज मी मिरचीची भजी करणार आहे, पण भजी म्हणण्याऐवजी मी मिरची वडा म्हणते. मिरची वडा करणार आहे मी. चला तर दाखवते कसं करणार आहे तो. ह्या मिरच्यांना मध्ये आधी एक एक काप असा करून घेते. हे बघा, असं मध्ये एक काप देऊन त्यातलं बी सगळं काढून घेते मी. थोड्याशाच आहेत, जास्त नाहीत, पण त्याचेच करणार आहे मी. हे बघा, असं मध्ये एक एक काप देऊन सगळ्या मिरच्यांना त्यातलं बी काढून घेते. कारण बऱ्याचदा बी म्हणजे असं कचकच करतं किंवा मग जास्त तिखट पण लागतं, त्यामुळे मग बी काढून घ्यायचं. आपण नेहमी मिरची तळताना थोडंफार बी काढतोच, तसं काढून घ्यायचं. हे बघा, काढून घेते सगळं बी मी चमच्याने. आपण एरवी अशी साधी मिठाने हळद भरून मिरचीची भजी करतो ना, तशी नाही करत आहे मी. मिरची वडा करते, दाखवते थांबा. सगळं बी काढून घेतलं. हे बघ, बी काढून घेतलं सगळं मिरचीचं. इथे मी ना 2 उकडलेले बटाटे घेतलेत, आधीच उकडलेलेच होते. ते घेते मी, सोलून घेते साल काढून. हे बघ, हे बटाटे आता चिरते मी. आता आपण एरवी बटाटा वडा करायला कसं बटाटा कुस्करतो किंवा चिरून घेतो, तसं बारीक करून घेते. किंवा मग आपण कुस्करून घेतला तरी चालेल. तसं बटाटा वडा करताना आपण बटाटा कुस्करतो, पण तसंही चालेल. ते बघा, मी असा बारीक करून घेते बटाटा. आता याची भाजी करू आपण. तेल घालते थोडंसं, खूप नाही घालायचं. एकच मिरची टाकते बघा, कारण आपण मिरचीचा वडा करतो. जर आपण बटाटा वडा एरवी करतो ना, त्यात मिरची जास्त घालतो ना, पण ह्यात मी फक्त एकच मिरची घालते. कारण न जाणो मिरची जास्त तिखट असली तर मग, म्हणजे मोठी मिरचीसुद्धा तिखट असते कधी कधी. तर ह्या तेलात मी मिरची टाकली एक, जिरं मोहरी टाकलं, थोडा कढीपत्ता, जशी आपण बटाट्याची भाजी करतो वड्यासाठी तशी. थोडंसं आलं लसूण कुटून घातलं, हळद आणि मीठ. आता ते बटाटा पण त्यात घालून घेते, चांगला कुस्करून घेते बटाटा फोडणीमध्ये पण. बारीक करून घालायचा चांगला. परतून घेते चांगलं. फोडी नाही ठेवायच्या, मऊ करून घ्यायचं चांगलं. कोथिंबीर घातली बरं त्यात, मस्त अशी भाजी करून घेतली बघा. मिरच्या पण थोड्याशाच आहेत, त्यामुळे 2 बटाटे बाद झाले. आता हे थोडंसं गार होऊ दिलं, काढून घेते वेगळ्या बाउलमध्ये. भाजी बघा गार झाली. आता मी पीठ भिजवून घेते, बेसन पीठ भिजवून घेते. ह्यात जितकं लागेल आपल्याला तितकं पीठ घ्यायचं. यात 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं, आपले छोटे 2 चमचे. हळद मीठ घालते आणि चांगलं फेटून घेते, जसं आपण भजी वडे करायला मिक्स करून घेतो तसं, थोडं थोडं पाणी घालून. एकदम जास्त पण नाही घालायचं. हे बघा, चांगलं मिक्स करून घेतलं. चांगलं फेटून घेतलं म्हणजे कसं एकजीव होतं ना पीठ.
मीठ घातलं ह्यात पण थोडंसं. पिठात पण मीठ घालतोच ना आपण. आता हे 5 मिनटं पीठ भिजेल तोपर्यंत ह्या मिरच्या भरून घेते मी. पीठ आधी भिजवून ठेवायचं म्हणजे मग थोडा वेळ तरी 2-3 मिनटं तरी ते भिजतं आपण ह्या मिरच्या भरेपर्यंत. आता ही भाजी केली ना ती ह्या मिरच्यांमध्ये मी भरून घेते. मस्त असं दाबून दाबून ही भाजी भरून घ्यायची त्यात. हे बघा असं आपण बी काढून मिरच्या ठेवल्यात ना, तर मग त्यात ही भाजी पूर्ण अशी दाबून भरून घ्यायची. मिरच्या याच्यापेक्षा अजून छोट्या घेतल्या तरी चालतात. ह्या जरा मध्यम आकाराच्या, त्यापेक्षा मोठ्या मोठ्या पण असतात. पण त्या मोठ्या मिरच्या घेतल्या ना तर मग काय होतं, कढई मोठी, तेल पण भरपूर लागतं घालायला. त्यामुळं मग जरा मध्यम आकाराच्याच घ्यायच्या, म्हणजे मग त्या आपल्याला भरता पण येतात नीट आणि तळता पण येतात नीट. हे बघा भरून घेतलं सगळं बटाट्याची भाजी मी त्यात. आता आपण या मिरच्या तळायला घेऊ. तेल आधीच माझं पापड तळलेलं तेल होतं कढईत, तीच कढई ठेवली मी. आता त्यातच थोडंसं अजून घालते आणि तळून घेते. आता हे बघा असं पिठात बुडवून बुडवून मी मिरच्या तळायला घेते. पूर्ण असं गोल गोल मिरची पिठात माखवून घ्यायची आणि मग तळायला घालायची एक एक करून. एरवी आपण नुसतं हळद मीठ भरून मिरचीची भजी करतो ना, त्याऐवजी उकडलेला बटाटा असेल तर असे केले तरी छान लागतात. मस्त हा मिरचीचा वडा तयार होतो. हलक्या हाताने पलटी करून घेते. चांगलं आतपर्यंत म्हणजे छान तळू द्यायचं. आपण चांगलं भाजी भरताना दाबून भरलेली आहे ना, आणि पिठात पण चांगलं बुडवून घेतलं मग ते काय बाहेर येत नाही. छान मस्त असे मिरचीचे वडे होतात बघा. हे बघा अजिबात बाहेर येत नाही मिश्रण त्यातलं. अगदी तिखट झणझणीत खाणाऱ्यांसाठी मस्तच. काही वेळेला ह्या मिरच्या पण तशा तिखट असतात म्हणा. आपण मोठ्या बनवून घेतल्या तरी मग त्या काही वेळेला तिखट पण असतात, काही वेळेला अजिबात तिखट नसतात, असं असतं. काढून घेते त्या बाकीच्या पण घालून घेते एक एक करून. झाले बघा तळून झाले मिरच्या सगळ्या आपल्या. कसे वाटले मिरचीचे वडे कमेंट करून सांगा. एकदा करून बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील. हे बघा असे मिरचीचे वडे.